शिवगुंपा पांडव कॉलनीच्या टायमात तिथून ही सुरुवात झाली. अच्छा. पांडव कॉलनीच्या टायमापासून सुरुवात झाली आणि हे आपला महादेव आणि काही त्याने त्रिशूळ सोडला. हां. त्रिशूळ सोडल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरती राक्षस येत होता. त्यांनी त्रिशूळ सोडला पारच्या गावामध्ये आणि तो त्रिशूळ त्या राक्षसाला मारून तो त्रिशूळ ह्या गुहेत घुसला आणि ते गुहा फोडून पुन्हा त्यांच्याजवळ जाऊन तो राहिला. त्याच्यानंतर ही गुहा ज्यावेळी तर नागनाथ आले. हां. नागनाथ आले आणि ते इथे तपश्चर्याला बसले. काही दिवस ते तपश्चर्या 12 वर्षापर्यंत तपश्चर्या केली, पण 12 वर्ष पूर्ण होऊ देऊ नाही. त्यावेळी नारद त्या ठिकाणी हजर झाले. नारद हजर झाल्याच्या नंतर नारदाने त्यांची तपश्चर्या भंग केली. ती कशी काय तर इंद्रदेवाचा आणि त्यांचा काहीतरी सभेमध्ये झाला होता. हां, त्याचा सूड त्याने नारदाने उगवला आणि तो सूड त्याचा उगवून तर आता बोललो पुढे काय करायचं. इंद्र म्हणाला तूच काय ती विलास सांग काय करू ते. तर म्हणालो तपश्चर्या त्याची पूर्णच झाली शंकराची, तर तुझा काय खरा नाही असा. त्यावेळी तो म्हणाला तू सांग आता काय करू पुढे काय करू. तो म्हणालो आता काय कर, तुझे त्या रंभा असत नाचणाऱ्या त्या सगळ्यांका तिथे पाठव आणि पाठवल्याच्या नंतर तिची तपश्चर्या भंग होईल. त्याप्रमाणे त्यांनी टाकलेला नाचास सुरुवात केली. तपश्चर्या भंग झाली. भंग झाल्याच्या नंतर त्याने सगळ्यांवरती भस्म मारून सगळ्यांना पिटाळून लावले आणि त्याच्यानंतर त्या रागाच्या भरात पुन्हा नागनाथाने पुन्हा ही गुंफा उजवली आणि गुंफा उजवल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी गुंफा उजवून थोड्या दिवसांनी नंतर त्या ठिकाणी शंकरांचा प्रवास झाला. शंकर पार्वती आणि शंकर पार्वती सांगला अरे तू हे काय केलं आहेस. तो म्हणलो काय करू, माझा नावेलाज असल्यामुळे मी हे रागाच्या भरात केला. बरं आता पुढे ह्याचा उलगडा कसा करणार, तर काही दिवसांनी त्याचा उलगडा होईल, त्याच्याबद्दल चिंता नसावी असं सांगितलं. अच्छा. तुम्ही किती वर्षापासून आहात इथे? तिथे आता मला 8व्या वर्ष चालू आहे. 8वं वर्ष. ओके. आणि तुम्ही मूळचे कुठले? मूळचा कुंदा गाव. गाव सांडवबुवा म्हणतात मला. अच्छा. हो. मस्त. तर थँक्यू. या.